काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेने एक बँड पथक काढलं होतं आणि जे थकीत कर देणार नाहीये त्यांच्या घरी ते जाऊन बँड वाजवायचे आणि द्या असं म्हणायचे। उल्हासनगरमध्ये तर तृतीयपंथीयांचं एक पथक करायला लागलं होतं, पण आता मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे सगळे हे पैसे थकलेले बाहेर यायला लागलेत। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा खपवण्यासाठी लोकांनी थकीत कर भरायला सुरुवात केली, पण त्यामुळे काळा पैसा पांढरा करायचा सुद्धा प्रकार सुरू आहे का असा प्रश्न पडतोय। कारण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीमध्ये आज एका बहादरानं तब्बल 15 लाख रुपयांचा कर भरला। त्यामुळे हा काळा पैसा तर नाही ना अशी शंका सुद्धा येते आहे आणि हे निमित्त त्यांनी महापालिकेमध्ये हा पैसा जमा करून तो पांढरा करायचा उद्योग तर केला नाहीये ना असा प्रश्न विचारला जातोय। मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका थकीत रक्कम मिळाली ही तर चांगली गोष्ट आहे, पण हा तर सगळा काळा पैसा होता जो दाबून ठेवला होता लोकांनी। बरोबर आहे मयुरेश, आज आपण दिवसभर पाहतो आहोत की राज्यातल्या महापालिकांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात स्वतःहून येऊन मिळकत कर भरत आहेत। जो मिळकत कर भरून घेण्यासाठी एरवी महापालिकांना किती नाकीनऊ येतात किंवा अगदी पुण्यामध्ये तर तू म्हटलास तसं की बँड पथक स्थापन करावं लागलं होतं, परंतु आज स्वतःहून लोक येत आहेत आणि हा मिळकत कर भरतायत। परंतु हा मिळकत कर भरत असताना लोकांना त्यांचे काळे पैसे जिरवण्याची एक संधी यामुळे निर्माण झाली आहे का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। कारण पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यक्तीने एकट्याने 15 लाख रुपये कॅश स्वरूपामध्ये या मिळकत स्वरूपाच्या रूपाने भरलेले आहेत आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 5 लाखाहून अधिक मिळकत कर थकलेल्यांची जी संख्या आहे ती 1155 आहे, 1000हून अधिक आहे। याच्यावरून आपल्याला ध्यानात येतं की लोकांना मिळकत कर भरण्यासाठी काळा पैसा जिरवण्यासाठी किती मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे। पुणे महापालिकेकडे या संदर्भात जेव्हा आकड्यांची विचारणा करण्यात आली की एकूण किती मिळकत कर थकलेला आहे, 5 लाखांपेक्षा अधिक थकलेल्यांची संख्या किती आहे, त्यावेळी मात्र महापालिकेकडून कोणतीही आकडेवारी दिली जात नाहीये। पुणे महापालिकेमध्ये मिळकत कर थकलेले जे लोक आहेत त्यांचा मिळकत कर खूप मोठ्या प्रमाणात आहे, अगदी कोट्यावधी रुपयांमध्ये आहे, परंतु तो मिळकत कर आता लोक हे भरतील, परंतु तो काळा पैसा जिरवण्याची त्यांची ही संधी असेल असं आपल्याला म्हणावं लागेल। परंतु किती मिळकत कर भरायचा आणि या मिळकत करासाठी जे भरले जाणारे कॅश स्वरूपातले पैसे आहेत त्यांचा सोर्स काय आहे हे मात्र सरकारकडून विचारलं जात नाहीये। सोर्स मात्र सरकारने विचारला जात नाहीये। महापालिका खुश आहेत की त्यांची थकलेली पैसे त्यांना परत मिळत आहेत, पण सोर्स कुठून आहे तो हे पैसे इतके दिवस त्यांच्याकडे का होते याचा सुद्धा सरकारला धांदोळा घ्यावाच लागेल।